subscribe to our channel and press the bell icon. प्रिय विद्यार्थी मित्रों, सर अब्दुल सत्तार खान यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. 10th मराठी अक्षर भारती, पाठ क्रमांक 11, जंगल डायरी. पाणवठा जसा जवळ आला तसे माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. पुढे काय दिसेल या जाणीवीनेच माझा घसा कोरडा पडला. इतरांची ही अवस्था काही वेगळी नव्हती. आम्ही सगळ्यांनीच एकमेकाकडे बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खून करून सूचना केली. आता एक एक पाऊल टाकताना मनावरचे दडपण अधिकच वाढत होते. कुठेतरी झाडांच्या बुंध्याआड जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागाने गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार असेच वाटत होते. वाऱ्यांचे हळूच होणारी पानाची सळसळ देखील मोठी वाटत होती. आता जणू सगळा काळच थांबला असावा असे वाटत होते. As we approached the watering hole, my heart started to beat faster. We were petrified at the thought of what I might see ahead. We signaled each other to be vigilant. Now, with every step, the pressure on my mind was mounting. We all felt as if any moment the tigress, growling angrily, hiding among a clump of trees in the jamun thicket, would pounce upon us. Even the rustling of the leaves by the gentle and sounded quite loud. It felt as if the time had stopped. अब यहाँ पर जैसे ही लेखक पानौठे के पास से करीब गए, वहाँ पर उनका दिल ज़ोर ज़ोर से धड़कने लगा और उनका गला सूख गया. थोड़ी देर में उन्हें ऐसा लगा कि शायद अचानक वाघिन बाहर आएगी और उन पर हमला कर देगी. और वहाँ पर उन्हें महसूस हुआ कि शायद उन्हें शेर के बच्चे मिल जाए. आओ! अचानक लाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजाने मी जागीच थबकलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. 1 वर्षाच्या वाघाच्या अभ्यासाने आणि अनुभवाने हे ठाऊक होते की हा वाघीणचा आवाज आहे. ती आवाजाने आपल्या पिल्लांना बोलवत असावी. अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याची आवाज आला. मी पाणवठाकडे पाहिले आणि आश्चर्याने थक्क झालो. एक पिल्लाने बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेले 3 ही पिल्ले धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचे वारे भरणारा ठरला होता. Oh, suddenly I heard a sound coming beyond the water hole. I got goosebumps all over my body. I knew from my year-long tiger study and observation that this was the sound of a tigress. She must be calling her cubs by making this sound at once. A third sound came of something falling in the water. I looked at the water and was awestruck. A cub had jumped right into the water from the nearby jamun thicket. Immediately the other cubs too jumped into the water after him. Their mother's assuring call had boosted their enthusiasm. यानी अचानक लेखक को यहाँ से आवाज़ आई और ये बच्चों को शेरनी वाघिन बुला रही थी. तो ये आवाज़ सुनकर सब डर गए, लेकिन अचानक उन्हें छपाक से आवाज़ आई और एक शेर का बच्चा, एक शेर का वाघिन का पिल्लू अचानक वहाँ पर धपक से पानी में गिरा और कूद गया. उसके पीछे पीछे 3 और कूदे और जामुन के झाड़ से ये निकलकर सब अपने माँ की आवाज़ की तरफ चल दिए और उनके अंदर जोश था. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठाच्या जांभळीच्या दाट झुडपात लपून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबट्या, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होताच. त्यामुळे तिला ही खबरदारी घेणे आवश्यकच होते. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकापासून खूपच धोका असतो. त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लाजवळ परत आली होती.
आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्ले खेळकरपणे तिच्याकडे झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या वेडा बाबूमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीने थकून ती विश्रांती घेत होती. पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आले होते. त्यातील एक पिल्लाने तर वाघीणच्या पाठावरच उडी घेतली होती. पण तिथून घसरल्याने ते धपकन पाण्यात पडले. तोंडावर पाणी पडताच वाघीणचे मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली. पण पिल्लांना त्यांच्याशी काहीच देणे घेणे नव्हते. त्यांच्या आईच्या भोवती जबरदस्त दंगाधोपणा सुरू झाला. The tigress had hidden her cubs in the jamun thicket by the watering hole at night and gone, but gone out for hunting. The area had many possible enemies of cubs such as tigers, leopards, and wild dogs. Also, the other carnivores posed as a great danger for the young tiger cubs. So it was necessary for her to take such safety measures. Now she had returned to her cubs after wandering in the forest all night. On hearing their mother's call, the cubs now playfully pranced towards her. There I saw the tigress coming from a sparse bamboo thicket. She went straight into the water to relax. One of the cubs leaped straight onto the tigress, but it slipped and fell straight into water. As water splashed on her face, tigress expressed her displeasure. They started making a racket around their mother. साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्याची पिल्ले होती. या वयात लहान मुले जशी खेळकर असतात तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणे, मारामारी करणे, पाण्यात उड्या घेणे असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळवून एखाद्या पिल्लाला मायने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोके वळवून तिने हळूच आव असा आवाज केला. हा पिल्लांना मागे येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिने जंगलात कुठेतरी नक्कीच एखादे सांबर, रानगावा, नीलगाय, रानडुकराचा शिकार साधला असावा. पण अशी शिकार जड असल्याने ती उचलून पिल्ल्यापर्यंत आणणे शक्य नसते. त्यामुळे पिल्ल्याजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिने विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडे घेऊन जात होती. या 4 पिल्ल्यासोबत स्वतःचे पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती ना कोणती शिकार करणे आवश्यक होते. त्या कलेत ती चांगली पारंगत होती. These 5 months old cubs seemed smaller than puppies, just as human children are playful at this age. The cubs were playful in the same way. They were chasing each other, fighting with each other, and jumping into water. In between, the mother used to turn and lick one of her cubs affectionately. Having sat for some time, she swiftly got up and started walking. Turning her head, she slowly made a sound. Ah, this was a sign for cubs to follow her. She definitely must have hunted a prey of sambar, antelope, or wild boar. But since the prey was quite heavy, it could not be brought to the cubs, so she had come back to cubs for a while, rest, and taking them to the prey. It was necessary to constantly had to feed her cubs as well as herself. साधारण ये कुत्तों के बच्चों से थोड़े बड़े होते हैं. 5 महीने के ये शेर के बच्चे हैं और छोटे बच्चों की जैसा ये खेलते हैं, एक दूसरे का पीछा करते हैं, मारामारी करते हैं, पानी में कूदते हैं. अचानक शेर ने अपने बच्चों को माए से चाट कर उन्हें थोड़ा पानी पीकर थोड़ी देर आराम कर रही थी. फिर उसने आवाज़ दी, बच्चों को चलने का इशारा किया
और वो उसके साथ चलने को तैयार हो गए। चूँकि उसने सांबर, नीलगाय या कोई वाइल्ड बोर जंगली सूअर पकड़ा था और वो उतने बड़े जानवर को वहाँ पर नहीं ला सकती थी, इसलिए उसने इशारा किया और वो बच्चों को अपने साथ ले जा रही थी। चूँकि वो इतना बड़ा जानवर नहीं ला सकती थी और उसके लिए और बच्चों के लिए, दोनों के लिए खाना बहुत ज़रूरी था। वाघिणीने नाला पार करून बाबूंच्या गंजीत पाय ठेवला. आज शिरण्या तिने वळून पिल्ल्यासोबत येतायत की नाही हे पाहून घेतले. दोन पिल्ले तिच्या मागोमाग निघाली होती, पण दोघांना अद्याप भान नव्हते. ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती. वाघीणने परत त्यांना बोलणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. 2च मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाघिणातल्या आईची एक वेगळी झलक बघितली होती. माझ्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. The tigress crossed the watering hole and stepped into the bamboo thicket. She looked back to make sure that her cubs were following her. 2 cubs had started after her, but the others 2 were still engrossed in playing with each other in the water. The tigress again made the sound to call them. As they heard the sound, the cubs stopped playing and broke into a run. Within 2 minutes, the tigress, along with her cubs, disappeared in the forest. That day, I saw this unique quality of a mother in the tigress. This experience was indeed a worthy contribution to my experience with tigress. अब जो वागिन थी यानी शेरनी थी, उसने नाला पार किया और बामू के जंगल में झाड़ू में पैर रख दिया. जैसे ही वो पलटी, उसने देखा कि 2 बच्चे साथ आ रहे हैं, 2 खेल रहे हैं. उसने दोबारा आवाज़ दिया और दोबारा आवाज़ देने पर जो बच्चे खेल रहे थे वो भी दौड़ते हुए माँ के पीछे चले गए. और मुझे ये एक नया अनुभव आया, अब एक माँ का जो किसी अनमोल तोहफे से कम नहीं.